काज गुरु भक्ती काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती
पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा पांडुरंगा करू प्रथम नामाना स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा ज्या अदृश्य शक्तीमुळे आपणा सर्वांची उपस्थिती आहे अशी असणारी अदृश्य शक्ती अर्थात भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने जाधव परिवाराच्या आयोजनाने एका विशिष्ट निमित्ताने ही कार्यक्रमाची सेवा आयोजित करण्यात आलेली आहे कीर्तनरूपी सेवा आपल्या गावचे स्थानिक भूमिपुत्र दादाजी यशवंत जाधव त्यांना जाऊन 1 वर्षाचा कालखंड पूर्ण झालेला आहे त्या 1 वर्षाच्या कालखंडानंतर भारतीय संस्कृतीमध्ये जे काही विधानं दिलेले आहे ऋण व्यक्त करण्याचे त्यापैकी हे पितृऋणातून मुक्त होण्यासाठी वर्ष श्राद्ध आपण सर्व आप्तेष्ट नातेवाईकांच्या परिवाराच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे श्राद्ध शब्दाचा अर्थ असा आहे का जी क्रिया जी विधी श्राद्धेने केली जाते श्रद्धेने केली जाते त्याला श्राद्ध असं म्हणतात आणि श्राद्ध करणं गरजेचं आहे का नाही जर केलं तर काय होणार आहे आणि केलं तर फायदा काय आहे यावर आपण थोडासा विचार करणार आहोत समग्र मानवी सृष्टीमध्ये जेवढा माणूस म्हणून या जगामध्ये जगत आहे त्याच्यावर अनेकांचे ऋण असतात देव ऋण आहे शास्त्र ऋण आहे संत ऋण आहे आणि पितृ ऋण आहे या तिन्ही ऋणातून चारही ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ज्यांची प्रक्रिया असते जे सदैव क्रियाशील असतात त्यांना धार्मिक अशा प्रकारचं म्हटलेलं आहे धार्मिक शब्दाची व्याख्या गंधमाळापुरती नाही कीर्तन प्रवचनापुरती नाही तर धार्मिक शब्दाची व्याख्या अशी आहे परमेश्वराने आपल्यावर जी नैतिक जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी तंतोतंत आणि कटाक्षरीतीने पार पाडणे तो माणूस खरा धार्मिक असतो आपण धार्मिकाची व्याख्या वेगळी केलेली आहे का जे निष्क्रिय माणसं सप्ताहामध्ये 7 दिवस पडून राहतात त्यांना आपण धार्मिक असं म्हणतो परंतु असं नसून परमेश्वराने ईश्वरीय दालनामध्ये आपल्याला पाठवल्यानंतर ज्या काही आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या प्रामाणिकतेने आणि नैतिकतेने तंतोतंत पार पाडणं ही खऱ्या अर्थाने मानवी जीवनातली धार्मिकता आहे आणि ही धार्मिकता वारकरी समुदायाला अभिप्रेत आहे निष्क्रियता ही धार्मिकता वारकरी समुदायामध्ये त्याला महत्त्व अशा प्रकारचं दिलं नाही
प्रारब्धवाद आणि प्रयत्नवाद याचा समन्वयवाद म्हणजे वारकरी संतांचे विचार आहे. जितकं प्रयत्नवादाला महत्त्व आहे तितकंच प्रारब्धवादाला पण महत्त्व आहे. म्हणून केवळ मनुष्य हा प्रारब्धवादी नसावा तर केवळ प्रयत्नवादी पण नसावा. प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद याची सांगड घालून सनी मानवी जीवनाला जगण्याची दिशा देण्याचं काम संत विचारांनी केलेलं आहे. म्हणून मी जास्त विस्तार करणार नाही. वर्षश्राद्धानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. त्यांच्या मुलांनी, त्यांच्या मुलींनी, त्यांच्या सर्व आप्तेष्ट नातेवाईकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या वारकरी समुदायाची सुंदर अशा प्रकारची गायक वादक, आपल्या गुरुकुल संस्थेचे विद्यार्थी, महाराजांचं नाव जरी माहिती नसेल, आमचे आडगावचे भजनी मंडळ आहे. नावाची गरज नाही, परंतु त्यांच्या मृदंगाच्या माध्यमातून वारकरी समुदायाचा जो सुगंध आपल्यापर्यंत पसरत आहे तो महत्त्वाचा आहे. फुलं जरी नसेल तरी परंतु फुलाचा सुगंध हा जसा उपयुक्त आहे तशी आमची सर्व वारकरी मंडळी भविष्यकाळामध्ये वारकरी समुदायाचा सुगंध कसा पसरेल आणि समाजापर्यंत कसा तो पोहोचेल हे काम करण्याचे हे संपूर्ण आमची गायक वादक, चोपदार, भालदार आमची विनेकरी मंडळी करत आहे. आणि आपण सर्व मिळून ही कीर्तनरूपी सेवा ईश्वर चरणारविंद समर्पित करणार आहोत. कीर्तन हे नैमित्तिक असल्यामुळे कीर्तन फार वेळ केल्या जाणार नाही, परंतु फार कमी केल्या जाणार नाही. म्हणून ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने सर्व बोलत चला, विठ्ठल. आपणा जनता जनार्दनाच्या सेवेसाठी कीर्तनाच्या माध्यमातून सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वगुरु जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा अभंग आहे. परमार्थाची साधना देवाच्या प्राप्तीसाठी नानाविध मार्ग जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्याचं कारण आहे की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या अधिकाराची असते. ईश्वरीय दालनामध्ये प्रत्येक माणसाला उपजत नैतिक अधिकार दिलेला असतो. सर्वच माणसं एका क्रियेचे किंवा एका मार्गाचे अधिकारी नाही. प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे, प्रत्येकाची क्रियाशीलता वेगळी आहे. म्हणून नानाविध मार्ग ईश प्राप्तीसाठी वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. तसे प्रामुख्याने 4 मार्ग सांगितलेले आहे. वेद मार्गामध्ये 4 मार्ग सांगितलेले आहे. उपासना मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग आहे. या 4ही मार्गाचा जो माणूस लायक असेल त्याने त्या मार्गाचा स्वीकार करावा आणि आपण ईश पदापर्यंत पोहोचावं, ही आपली भारतीय संस्कृती आहे. ईश शक्ती अशी आहे का ती अदृश्य शक्ती आहे, कल्पनातीत शक्ती आहे. ईश्वर एखादी व्यक्ती किंवा वस्तू नसून ती एक कल्पनातीत शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे. तिच्या अस्तित्वाने समग्र जगाचा व्यवहार चालतो आहे. जसं भगवान परमात्मा गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये बोलतात, ईश्वर हम भोगी 16व्या अध्यायामध्ये, शुद्धोहम बलवान सुखी. जसे राक्षसी लोक मीच ईश्वर आहे, मीच देव आहे असं समजतात, त्याच्या विरोधामध्ये संतांनी सांगितलेलं आहे की आढ्यता ही मानवी जीवनाला समाप्त करणारी आहे, अहंकार हा मानवी जीवनाला समाप्त करणारा आहे. ईश्वराच्या सत्तेने समग्र जगाचे व्यवहार चालतात आणि आपण निमित्त आहो अशी जी माणसं जगत असतात ती माणसं परमार्थाच्या मार्गावर आरूढ असतात. प्रत्येक व्यवहार, प्रत्येक क्रिया ही ईश्वराच्या संकल्पनेतून ईश्वराच्या इच्छेने होत असते. आपण मात्र निमित्त असतो. यत् करोषि यदस्नासी यज्जोषि ददाशियत यत् तपस्येसि कौंते तत्कुरुष्व मदर्पणम. जे जे काही व्यापार करशी अथवा भोगहन भोगीशी. जेवढे काही समग्र सृष्टीमध्ये माणसं व्यापार करतात, व्यवहार करतात, त्याच्या पाठीमागे काही अदृश्य शक्ती आहे, अर्थात ईश शक्ती आहे. परमात्म्याच्या कृपेने आपलं अस्तित्व आहे आणि परमात्म्याने सृष्टी निर्माण केल्यानंतर मानवी सृष्टी निर्माण झालेली आहे. निसर्ग नियती अनादिकालापासून आहे, मानव अर्वाचीन आहे. जसं निसर्ग प्राचीन आहे म्हणजे अनादिकालापासून आहे आणि त्या निसर्गामध्ये तुम्ही आम्ही आलेले माणसं कर्माचं फल भोगण्यासाठी आलेला हा जीवात्मा प्रत्येक पिढी या निसर्गाचा नव्याने अनुभव घेते आणि प्रत्येक पिढीला तो वेगळा अनुभव येत असतो. निसर्ग तोच आहे, येणाऱ्या पिढीचे नवीन डोळे असतात, डोळे नवीन असतात, नियती निसर्ग आहे. आपल्या डोळ्याने निसर्गामध्ये ज्या प्रक्रिया आपण बघतो त्या मागच्या डोळ्यांनी बघितल्या नाही, मागच्या डोळ्याने जे बघितलं ते आजचे वर्तमान काळामधले डोळे बघत नाही. अर्थात परिवर्तनशीलता परमेश्वराने निर्माण केलेली आहे. जसा उन्हाळा उन्हाळा राहत नाही, पावसाळा पावसाळा राहत नाही, हिवाळा हिवाळा राहत नाही,
परिवर्तनशीलता हा ईश्वराचा नेम आहे, सृष्टीचा नेम आहे. परिवर्तन जर नसेल, बदल जर नसेल तर आकर्षण नसणार, आकर्षण नसेल तर महत्त्व वाटणार नाही. म्हणून एक गोष्ट अशी आहे की समग्र मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा 5 गोष्टी जन्माला येतानाच बरोबर घेऊन आलेला असतो. जन्माला येताना म्हटल्यापेक्षा शास्त्रकार बोलतात, मातोश्रीच्या उदरामध्ये गर्भ या नात्याने ज्या क्षणाला स्थापना होत असते त्याच क्षणाला त्याच्या 5 गोष्टी परमेश्वराने निश्चित करून दिलेल्या असतात. आयु कर्मच वित्तंच विद्यानी धनमेवच पंचैतानी सृजन्ते गर्भतस्तस्य विविद्यते. गर्भावस्थेमध्ये याला आयुष्य किती मिळणार आहे, या जगतरूपी अंगणामध्ये मनुष्य आल्यानंतर याला आयुष्य किती मिळणार आहे ठरवून दिलेलं आहे. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे, प्रत्येकाचे श्वास हे ठरलेले आहे. आपल्याला या जगामध्ये आपण किती सत्ता सम्राट जरी असाल तरी एकही श्वास जास्त मिळणार नाही, आणि आपण किती जरी कमकुवत असाल तर एक श्वासही आपल्या या जगातला कोणी कमी करू शकणार नाही. प्रत्येक श्वास परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला ठरवून दिलेले आहे. इतकेच श्वास आपल्याला मिळणार आहे असं परमेश्वराने गर्भावस्थेमध्ये जीवाचं नियोजन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, कोरोनाच्या महाभयंकर रोगामध्ये ज्यांचे स्वतंत्र हॉस्पिटल होते करोडो रुपयाचे, ती माणसं जग सोडून गेली. आणि जी माणसं उड्डाणपुलाच्या खाली भिलभिकारी मुक्काम करत होती, कुठलीही सुविधा नाही, ती माणसं आनंदाने जगलेली आहेत. आपल्याला परमेश्वराने श्वास ठरवून दिलेले आहे. निमित्त असतं ॲक्सिडेंट, विद्युत स्पर्श, इलेक्ट्रिक शॉक, या सर्व गोष्टी निमित्त असतात. परंतु तुम्हाला जेवढे श्वास ठरवून दिलेले आहेत तितकेच मिळणार, कमी होणार नाही आणि जास्ती होणार नाही. आयु कर्मच वित्तंच. दुसरी गोष्ट, आपण या जगामध्ये आल्यानंतर काय कर्म करणार आहात हे ठरवून दिलेलं आहे परमेश्वराने प्रारब्धाच्या माध्यमातून. आपण डॉक्टर होणार का, इंजिनियर होणार का, वकील होणार का, शेतकरी होणार का, व्यापारी होणार, आपल्या ठरवण्यावर नाही तर आपल्या प्रारब्धावर आपल्याला चालावं लागतं. मनसाम चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत. आयुष्यभर माणूस वेगळं चिंतन करतो आणि त्याचं दैव वेगळं चिंतन करत असतं. दैवाचं चिंतन वेगळं असतं आणि मानवी चिंतन वेगळं असतं. म्हणून दैवाधीन मानवी प्रवास आहे, त्याच्या प्रारब्ध आणि दैवाधीनतेवर मानवी प्रवास अशा प्रकारचा अवलंबून असतो. आपल्या इच्छेवर प्रवास नाही, दैवाच्या इच्छेवर आपला प्रवास अवलंबून आहे. आपल्या इच्छेवर जे प्रवास समजतात ती माणसं अज्ञानी असतात, ती अयशस्वी अशा प्रकारची असतात. कर्मच. या जगात आल्यानंतर आपण काय कर्म करणार आहोत, शेतकरी होणार का, व्यापारी होणार का, कीर्तनकार होणार का, डॉक्टर होणार, हे परमेश्वराने ठरवून अशा प्रकारचं दिलेलं आहे. बघा तुम्ही किती विषमता आहे. एका गावामध्ये एक मनुष्य मंदिरासाठी 1 एकर जमीन दान देतो आहे, तर त्याच गावामध्ये दुसरा मनुष्य त्या मंदिराच्या जागेवर स्वतः मंदिर बांधून देतो आहे. 10-20 लाखाचं मंदिर स्वतः बांधून देतो आहे. आणि त्याच गावामध्ये एक मनुष्य असा असतो की रात्री 12 वाजता त्या मंदिरातली दानपेटी चोरून नेतो आहे. तिन्ही माणसं एकाच गावातले असतात, पण कर्म किती विचित्र आहे, क्रियाशीलता किती वेगळी अशा प्रकारची आहे. आयु कर्मच वित्तंच विद्यानी धनमेवच. किती विद्या मिळणार आहे, काय विद्या मिळणार आहे आणि किती धन आपल्याला आयुष्यामध्ये मिळणार आहे, हे सर्व दैवाधीन गोष्टी आहे. गर्भावस्थेमध्ये असतानाच परमेश्वराने या गोष्टी प्रत्येकाला ठरवून दिलेल्या आहेत, प्रत्येकाचं आयुष्य ठरवून दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपलं जे आयुष्य असतं, हे आयुष्य आपल्याला जे मिळालेलं असतं त्या आयुष्याचे 4 पैलू आयुष्यामध्ये असणं अत्यंत गरजेचे आहे. पहिली गोष्ट आयुष्याची लांबी असावी, दुसरी गोष्ट आयुष्याची रुंदी असावी, तिसरी गोष्ट आयुष्याची खोली असावी, आणि चौथी गोष्ट आयुष्यावर आरोग्य देवता प्रसन्न असावी. असे 4 पैलू आपल्याला जर आयुष्यामध्ये मिळाले तर ते आपलं भाग्य अशा प्रकारचं असतं. विठ्ठल ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे, ज्यांच्या वर्ष श्राद्ध निमित्त हा कार्यक्रम आहे, बसल्यानंतर त्यांनी थोडक्यात परिचय दिला. त्या परिचयावरून त्यांच्या अस्तित्व आणि त्यांचं आयुष्य कसं गेलं त्यावर आपल्याला थोडक्यामध्ये विचार अशा प्रकारचा करायचा आहे. शास्त्रकार बोलतात आयुष्याची लांबी मिळाली पाहिजे, नुसतं आयुष्य कामाचं नाही. काही माणसांना आयुष्य मिळतं पण आयुष्याची लांबी मिळत नाही. लांबी म्हणजे काय, की या मृत्यूलोकामध्ये मनुष्य आल्यानंतर किती वर्ष जगला यावर त्याची लांबी अवलंबून आहे. आयुष्य सर्वांना मिळतं पण लांबी मिळत नाही. काही बाळ जन्माला आल्यानंतर वडील, नातेगोते
त्या बाळाचं बारशाचं भजन करायचं म्हणून भजनी लोकांना निमंत्रण देतात का बारशाच्या दिवशी भजन आहे, सर्वांनी हजर राहा. बारसं होण्याच्या आत ते बाळ जगाचा निरोप घेत असतं. आयुष्य मिळालं पण आयुष्याची लांबी मिळाली नाही. काही लोकांना, काही जीवांना असं आयुष्य मिळतं, लग्न समारंभ ठरेपर्यंत साखरपुडा होतो, नारळमुंदी होते, लग्नपत्रिका छापल्या जातात आणि तो वर स्वतः त्या लग्नपत्रिका मोटरसायकल वाटत असतो. मोटरसायकलवर प्रवास करत असताना, पत्रिका वाटत असताना त्याचा मध्येच कुठेतरी ॲक्सिडेंट होतो. लग्न 8 दिवस पुढे असतं, तोच तो तरुण जगाचा निरोप घेऊन जगाच्या पडद्याआड होतो. आयुष्य मिळालं पण आयुष्याची लांबी नाही. तर आयुष्याची लांबी शास्त्रकारांनी सांगितलेली आहे, किमान एक अंदाज आहे का मनुष्य 100 वर्ष जगू शकतो. तो अंदाज आहे, गॅरंटी नाही. क्षतक निले ते अर्धरात्र खाय मध्ये काय भजना शिवरले ते पाहेगा. 100 वर्ष मनुष्य या जगात जगू शकतो हा अंदाज आहे, गॅरंटी नाही. तो निसर्ग सन्मुख जर असेल, क्रियाशील असेल, त्याच्या जीवनामध्ये शारीरिक श्रम जर असेल, आहारावर कंट्रोल असेल, वाणीवर संयम असेल, संयमित जर त्याचं जीवन असेल तर 100 वर्ष मनुष्य या जगामध्ये जगू शकतो. संयमित म्हणजे काय? आहारावर नियंत्रण, वाचेवर नियंत्रण, निसर्ग सन्मुख. निसर्गाने ज्याच्यासाठी आपल्याला पाठवलेलं आहे ते काम करणं म्हणजे निसर्ग सन्मुख. काही माणसं ऐश्वर्य संपन्न श्रीमंत त्याला समजतात का जो आयुष्यामध्ये काहीच करत नाही त्याला लोक श्रीमंत म्हणतात. काय माणूस आहे, काय दैव आहे, त्याला काहीच करण्याची गरज नाही. सोफा सेटवर नुसता चित्ता पडून राहतो. जेवण केलं का जागेवरून उठत नाही. टॉयलेट बाथरूम 10 फुटाच्याच अंतरावर आहे, घराच्या बाहेरच पडत नाही. काय भाग्यवान माणूस आहे. आणि तो भाग्यवान नाही, तो दरिद्री आहे, कारण तो निसर्गाच्या विरोधामध्ये जीवन जगतो आहे. क्रियाशीलता, श्रम प्रतिष्ठेला निसर्गामध्ये स्थान आहे. श्रम प्रतिष्ठा जर असेल, क्रियाशीलता सदैव जर असेल आणि निसर्ग सन्मुख जर माणूस जगत असेल तर 100 वर्ष मनुष्य जगू शकतो असा अंदाज आहे. मग जी माणसं 80 वर्षाच्या पुढे जगतात, समजा यांना आयुष्याची लांबी मिळालेली आहे. ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांना 95 वर्ष आयुष्य मिळालं म्हणून आयुष्याची लांबी त्यांना मिळाली. दुसरी गोष्ट आहे का, पुन्हा आयुष्याची रुंदी असावी. काहींना लांबी मिळते पण रुंदी मिळत नाही. रुंदी म्हणजे काय? जे आयुष्य मिळालेलं आहे त्या आयुष्यावर, त्याच्यावर आरोग्य देवता किती प्रसन्न आहे यावर त्याची रुंदी अवलंबून आहे. काहींना नुसतंच आयुष्याची लांबी असते पण सदैव त्यांच्यावर रोगाचं थैमान माजलेलं असतं. रोग त्यांचा सत्कार करण्यासाठी तयार असतात. वयाच्या 35 वर्षापासून पचन संस्था राजीनामा देऊन टाकते. जेवण करायचं झालं तरी गोळी घ्यावी लागते. जेवण केल्यानंतर गोळी टाकल्या जाते, पुन्हा ती पचल्यानंतर दुसरी गोळी घ्यावी लागते. पचल्यानंतर पोट साफ होण्यासाठी तिसरी गोळी घ्यावी लागते. अरे ज्याचं औषध हेच अन्न आहे आणि हॉस्पिटल हेच घर आहे, अशी माणसं 100 वर्ष जरी जगली तरी त्याला काय अर्थ आहे? अर्थात त्याला आयुष्याची लांबी आहे पण आयुष्याची रुंदी नाही. वर्ष श्राद्ध ज्यांचं आहे त्यांना आयुष्याची रुंदी अशी मिळाली की 2च दिवस फक्त तब्येत बिघडली, कधी औषध नाही, कधी गोळी नाही. म्हणजे केवढी आयुष्याची रुंदी महत्त्वाची आहे. जितकी आरोग्य देवता आपल्यावर प्रसन्न असेल तितकी आपल्या आयुष्याची रुंदी अवलंबून आहे. आरोग्य देवता जर प्रसन्न नसेल तर आयुष्याची लांबी काही कामाची नाही. म्हणून लांबी जितकी महत्त्वाची आहे तितकीच रुंदी पण महत्त्वाची आहे. काही माणसांना आयुष्याची लांबी मिळते, रुंदी मिळते पण खोली मिळत नाही. खोली म्हणजे काय? वैचारिक पातळी त्यांच्याकडे नसते. स्वतःच जगतात, इतरासाठी जगत नाही. कोणाच्या देण्यात नाही, कोणाच्या घेण्यात नाही, फक्त संपत्ती वाढवतात. प्रेम असतं पण ते प्रेम घराचा उंबरठा ओलांडत नाही. त्याग असतो पण तो त्याग घराचा उंबरठा ओलांडत नाही. यांनी नात्या गोत्याशी संबंध ठेवले. 4 बंधू, पण 4 बंधू बरोबर एक सामंजस्य भूमिका म्हणून आयुष्य अशा प्रकारचं घालवलेलं आहे. परिवारामध्ये माणसं किती आहे याला महत्त्व नाही, ती माणसं कशी आहे याला महत्त्व आहे. माणसं 2-2 कोटीचं घर उभारतात. अरे घर कसं आहे याला मुळीच महत्त्व नाही. ज्या घरामध्ये माणसं कशी राहतात ते महत्त्वाचं आहे. माणसावरती अवलंबून आहे, भौतिक गोष्टीवर अवलंबून नाही. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यांच्यामुळे आपण जगतो आणि आपल्यामुळे जे जगतात ती माणसं आपल्या आयुष्यामध्ये कशी आहे यावर आपलं पुण्य अवलंबून आहे.
यावर आपलं भाग्य अवलंबून आहे. नंतर कधी कधी दुर्दैव असं असतं, ज्यांच्यामध्ये आपण जन्माला आलेलो असतो, ज्यांच्यामुळे आपण असतो, ती माणसं उपद्रवी असतात, त्रासदायक असतात, मरेपर्यंत माणसाला सुखी जगू देत नाही. भयानक गोष्ट असते. म्हणून भावांशी सौजन्य, भावाशी संवाद, पूर्ण परिवाराशी चर्चा, संबंधित नात्या गोत्याशी येणं जाणं, आणि हीच मानवी जीवनाची ती कर्तव्यात असते. व्यक्तिगत जीवनाला कोण विचारतो? तुमच्याकडे 1 करोड रुपयाचा जरी FD असेल तर लोकांना काय पडली, लोकांना काय गरज आहे, तुमची उपयुक्तताच जर नसेल, तुमच्याकडे सामंजस्यपणाच जर नसेल, तर जगण्याला काय अर्थ आहे? माणसाला या समाज व्यवस्थेमध्ये ज्ञानी माणसाची गरज नाही. ऐकून घ्या. तुम्हाला का बरं? ज्ञानी हा मर्यादित विकास करू शकतो. माणसाला समाज व्यवस्थेमध्ये शहाण्या माणसाची गरज आहे. वारकरी समुदायसुद्धा शहाण्याचाच स्वीकार करतो, ज्ञानाचा स्वीकार करत नाही. शहाणा तो दारी तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा तो धनी घेतोय. ते शहाणा मनुष्य गरजेचा आहे. ज्ञानी चालत नाही, व्यक्तिगत त्यागी चालत नाही, शहाणा माणूस गरजेचा आहे. आणि शहाण्याचा अभाव आहे. शहाणा म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचे 2 आपत्ती आहे. तुम्हाला कुठलंही जरी ज्ञान असेल, कोणत्याही प्रांतातलं जरी ज्ञान असेल, तर त्या ज्ञानाचे 2 आपत्ती आहे. मग तुम्हाला कीर्तनाचं ज्ञान असो, गायकाचं ज्ञान असो, वादनाचं ज्ञान असो, विज्ञानचं ज्ञान असो, वैद्यकीय शास्त्राचं ज्ञान असो, शरीर चिकित्सेचं ज्ञान असो, त्या ज्ञानामध्ये 2 आपत्त्याची गरज आहे. त्या ज्ञानाचे 2 आपत्ती आहे. ऐकून घ्या. ज्ञानाचे किती आपत्ती आहे? 2 आपत्ती आहे. पहिला आपत्ती आहे समंजसपणा, आणि दुसरा आपत्ती आहे सामंजस्यपणा आणि धरसोड. पाहुणे मंडळीला विनंती आहे, थोडं पुढे सरकून आलेले आहे. ते वर्ष श्राद्धासाठी आलेले आहे. ते कीर्तन समजून आलेले नाही. कारण वर्ष श्राद्धाचं कीर्तन, दसकरीचं जे कीर्तन असतं, ते कीर्तनासाठी माणसं आलेले नसतात, त्यांच्यामध्ये कीर्तन शिरलेलं असतं. त्यामुळे मी तुम्हाला अट्टहास करणार नाही, पण थोडं थोडं कळत न कळत मागच्यांना त्रास ते आहे. समज आणि सामंजस्यपणा, क्षेत्र कोणतंही असू द्या, समज आणि सामंजस्यपणा जर नसेल तर तुम्ही आयुष्यामध्ये अयशस्वी आहात. लक्षात ठेवा. तुम्ही प्रापंचिक जीवनामध्ये जगा, राजकीय जीवनामध्ये जगा, पारमार्थिक जीवनामध्ये जगा, क्षेत्र कोणतंही असू द्या, समज आणि सामंजस्यपणा जर नसेल तर तुमचा अपघात आहे. तुम्ही ठार झालेले आहात. तुम्ही समाजाच्या उपयुक्त कधी ठरणार नाही. समज पाहिजे माणसाला. धरसोड, तडजोड, ॲडजस्टमेंट, ज्याच्या उठण्याने, बसण्याने, खाण्याने, पिण्याने, कोणत्याच कृतीने कोणत्याच व्यक्तीला त्रास नाही, ती व्यक्ती विश्वविजयी असते. लक्षात ठेवा. ज्याच्या उठण्याने त्रास आहे, बसण्याने त्रास आहे, खाण्याने त्रास आहे, खाण्याने सुद्धा लोक त्रासदायक असतात, उपद्रवी असतात. किती चांगली जरी भाजी तयार केली, किती चांगलं जेवण तयार जरी केलं, काहीतरी उणीव काढणार, आणि ज्यांनी तयार केलं त्यांचा दोष अशा प्रकारचा बघणार. खाण्याने सुद्धा त्रास न देणं हे सुद्धा तप आहे. कोणत्याच क्रियेने कोणत्या व्यक्तीला त्रास न देणं हे महान तप आहे. तप शब्दाची व्याख्या माळ जपत बसणे एवढी सीमित नाही. आस्वाद तप सांगितलेला आहे, प्रादातव्य तप सांगितलेलं आहे, कर्षण तप सांगितलेलं आहे. कर्षण तप म्हणजे काय? स्वतःची कामं स्वतः पार पाडणं, किरकोळ कामं इतरावर न लादवणं, याला कर्षण तप असं म्हणतात. बॅरिस्टर असणारे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक स्वतःचे कपडे स्वतः धुत होते, स्वतःचा स्वयंपाक स्वतः करत होते. आम्ही कीर्तनाला जर आलो ना, आमची बॅग जर कोणी घेतली नाही तर आमची पारा चढून जातो. आमच्याकडे कर्षण तप नसतं. कर्षण तप म्हणजे आपली किरकोळ कामं इतरावर न लादणं, हे कर्षण तप आहे. आस्वाद तप सांगितलेलं आहे. आस्वाद तप म्हणजे जेवण करत असताना ताटामध्ये जे असेल ते विना तक्रार खाणे, याला आस्वाद तप म्हटलेलं आहे. पण काही माणसं अशी विचित्र असतात, जेवण करताना इतकी चव घेतात, जी माणसं जास्त चव घेतात ती माणसं बेचव असतात. हे कधीच विसरू नका. आस्वाद तप सांगितलेला आहे. माझा विस्तार हा आहे की बसण्याने, उठण्याने, खाण्याने, पिण्याने, कोणत्याच कृतीने कोणत्याच व्यक्तीला आयुष्यात उपद्रव न करणे ही मानवी जीवनाची वैचारिक क्रांती असते. आणि त्यापैकी
ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांनी तेच आयुष्य जगलं. आयुष्यात कोणाशी भांडण नाही, आयुष्यामध्ये कोणाशी वाद नाही, आयुष्यामध्ये कोणाचा तिरस्कार नाही. तिरस्कार वृत्ती हे पापाचं प्रतीक असतं. पाप म्हणजे मांस भक्षण करणं एवढी सीमित व्याख्या ठेवू नका. पाप म्हणजे मद्यपान करणं एवढी सीमित व्याख्या ठेवू नका. जो सदैव इतरांचा तिरस्कार करतो तो खानदान पापी असतो, जबरदस्त पापी असतो. कारण तिरस्कार वृत्ती माणसाला इतराबद्दल बरं वाटू देत नाही आणि तिरस्कार वृत्ती माणसाला तुच्छतावाद शिकवते. तिरस्कारामुळे तुच्छतावाद जन्माला येतो आणि तुच्छतावाद जर जन्माला आला तर मानवी जीवन नीरस होत असतं. तिरस्कार कोणाचाच करू नये. कोणत्याही व्यक्तीचा, कोणत्याही वस्तूचा, कोणत्याही पदार्थाचा तिरस्कार करण्याचा नैतिक अधिकार या मानवी सृष्टीमध्ये माणसाला मुळीच नाही. कारण सृष्टी देवाची आहे, आपली नाही. आपण त्यामध्ये काही कालापुरते विश्वस्त आहोत, तात्कालीन पाहुणे आहोत. सृष्टी देवाची आहे. मूर्ख जरी माणूस असेल तरी तिरस्कार करू नका, कारण तो ईश निर्मित आहे. दारुड्या जरी असेल तरी त्याचा तिरस्कार करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही, कारण तो ईश्वराच्या दालनातला आहे. प्रत्येक व्यक्ती उपयुक्त असते, त्याची उपयुक्तता आपल्या लक्षात येत नाही, हे आपलं दुर्दैव असतं. कारण ईश्वर निर्मित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी उपयुक्त आहे. मग ती वस्तू असो, पदार्थ असो, व्यक्ती असो, फल असो, कुठलीही गोष्ट, ज्या गोष्टी ईश्वर निर्मित आहे त्या गोष्टीचा स्वीकार आनंदाने करावा. ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही त्याबद्दल यशस्वी माघार घ्यावी. हे मानवी जीवन जगण्याची उच्चतम शैली खऱ्या अर्थाने असते. विठ्ठला विठ्ठला तिरस्कारच करू नये. तिरस्कारामुळे तुच्छतावाद आयुष्यामध्ये येत असतो आणि तुच्छतावादामुळे माणूस व्यक्तिगत नीरस बनत असतो. समाजाचा जाऊ द्या, पण तो व्यक्तिगत नीरस बनत असतो. कीर्तनकार असे आहे, सरपंच तसे आहे, पुढारी तसे आहे. अरे हे ईश्वराची सृष्टी आहे, आपण हिला थांबवणार नाही. बदल करायचा झाला तर आपल्यात बदल करा, सृष्टीमध्ये बदल होणार नाही. सृष्टीमध्ये बदल तोच करू शकतो ज्याने निर्माण केलेले आहे, तोच बदल करणार आहे. आपल्याकडून काहीच होणार नाही. आपलं कर्तव्य एकच आहे. ज्या प्रांतात, ज्या स्तरात, ज्या विभागात परमेश्वराने आपल्याला पाठवलेलं आहे त्या स्तरातील, त्या प्रांतातील जबाबदारी नैतिकतेने पार पाडणे, याच्या व्यतिरिक्त आपली जबाबदारी नाही, याच्या व्यतिरिक्त आपलं काम नाही. म्हणून काही पारमार्थिक पांथस्थ तुकोबरायाकडे निघाले. तुकोबराय, लोक देवाच्या नावावर चातुर्मास करतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुकोबराय बोलले, काही मत नाही. लोक यज्ञ याग करतात, व्रत वैकल्य करतात, काय मत आहे? तुकोबराय बोलले, माझं काही मत नाही, पण माझं एक मत आहे का जी जबाबदारी परमेश्वराने आपल्यावर दिलेली आहे ती जबाबदारी जर तंतोतंत पार पाडली तर त्यामध्येच देवत्व आहे, अन्यत्र देवत्व शोधण्याची गरज नाही. अशा अर्थाचं अभंगाचं पहिलं चरण. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज
साठी साधा सरळ मार्ग तुकोबराय सांगतात। स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती। स्वामी नाम मालक। मालकाचे दोन प्रकार आहे, एक व्यावहारिक मालक आणि एक विश्वचालक असलेला भगवान परमात्मा संपूर्ण जगाचा तो मालक आहे। व्यावहारिक मालक ज्याच्यामुळे आपण जगतो व्यवहारामध्ये, ज्याच्यामुळे आपले अर्थव्यवहार आधारित असतात, ज्याच्यामुळे प्रापंचिक जीवन आपलं अस्तित्वात आहे, असा जो व्यवहारातला मालक आहे त्याची नैतिकतेने प्रामाणिकतेने त्याचं काम करणं म्हणजेच मालकाचा विकास होतो। आणि मालकाचा जर विकास झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होत असते। काही कर्मचारी नोकरी लागेपर्यंत पुढे पुढे करतात आणि नोकरी लागल्यानंतर जो मालक आहे त्याच्यावर अविश्वासाचा ठराव आणतात। मानवामध्ये आणि पशुमध्ये फरक आहे। माणूस जोपर्यंत अतृप्त असतो तोपर्यंत शांत असतो। शब्द ऐका, माणूस जोपर्यंत अतृप्त असतो तोपर्यंत शांत असतो, संयमी असतो आणि तृप्त झाल्यानंतर भयानक बनतो, अशी माणसाची विकृती आहे। आता याच्या उलट आहे का, पशुचं वेगळं आहे। पशु अतृप्त आहे तोपर्यंत अशांत असतो आणि तृप्त झाल्यानंतर शांत होतो। मानवामधला आणि पशुमधला हा फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे। पुन्हा एका, अतृप्त आहे तोपर्यंत माणूस लीन असतो, शांत असतो, संयमी असतो, पण तृप्त झाल्यानंतर तो भयानक बनतो, विरोधक बनतो। हा एक टप्पा सांगितला मानवाचा। आणि पशुचा टप्पा आहे का, कुठलाही पशु जरी असेल निसर्ग व्यवस्थेमधला, प्राणीसृष्टीमधला, तरी तो अतृप्त आहे तोपर्यंत तो अशांत असतो आणि तृप्त झाल्यानंतर तो शांत होतो, कोणालाच त्रास देत नाही। जसं वाघाला शिकार मिळत नाही तोपर्यंत तो धावाधाव करत असतो, हरण पकडण्यासाठी, शेळी पकडण्यासाठी, बोकड पकडण्यासाठी अतृप्त असतो, सारखा त्याचा वेग असतो। पण पुढे आहे का, वाघाने शिकार करून जर त्याचं पोट जर भरलं आणि तो जर जागेवर थांबला, वाघ खाऊन जर तृप्त झाला तर नंतर त्याच्यासमोर हरण जरी गेलं तरी तो त्याच्यावर पुन्हा तुटून पडत नाही। बकरी जरी त्याच्या डोळ्यासमोरून गेली तर तो बकरीवर तुटून पडत नाही। तृप्त झाल्यानंतर पशु शांत होतो, अतृप्त आहे तोपर्यंत अशांत असतो। माणसाचं उलट आहे, अतृप्त आहे तोपर्यंत पुढाऱ्यांचे पाय धरणार, कंपनी मालकाकडे जाणार, कसंही करा, जसं असेल तसा मी पेमेंट घेणार, जेवढं सांगणार तेवढं मी काम करणार, 8 घंट्याच्याऐवजी 10 तास मी काम करणार, पण आम्हाला तुमच्या कंपनीमध्ये जॉईन करून घ्या। कंपनीमध्ये काम करता करता 6 महिने 12 महिने गेले, कंपनीचा विकास व्हायला लागला की याला असं वाटतं आता आपल्याला दुप्पट पेमेंट झालं पाहिजे, मग त्या कंपनीच्या विरोधामध्ये संप पुकारल्या जातात, कंपनी बंद पाडल्या जाते। ऐकून घ्या माझा बोलण्याचा उद्देश, अतृप्त असतो तोपर्यंत माणूस शांत असतो आणि तृप्त झाल्यानंतर माणूस भयानक बनतो। ही मानवी जीवनाची जगण्याची विकृती आहे आणि पशु मात्र याच्या विरुद्ध आहे का, तो तृप्त झाल्यानंतर शांत असतो, अतृप्त आहे तोपर्यंत अशांत असतो। म्हणून पशु पक्षी निसर्ग सन्मुख आहे, माणूस हा निसर्गाच्या विरोधामध्ये आहे। म्हणून तर पशु पक्ष्यांना आजार नाही, माणसांना आजार आहे। तुम्ही कधी ऐकलं की जर्सी एखाद्या कुत्र्याने आत्महत्या केली? कधी ऐकलं नाही। एखाद्या बैलाला अर्धांगवायू झाला? कधी ऐकलं नाही। पशु पक्ष्यावर आजारांच्या फौजा तुटून पडत नाही, माणसावर का पडतात? माणूस हा निसर्गाच्या विरोधात आणि नैतिकतेच्या विरोधामध्ये जगतो, त्याच्यामुळे त्याला निसर्ग नियती माफ करत नाही। पशु पक्ष्यांना आजारच नसतात। एखादा पशु, एखादा बैल गोठ्यामध्ये किंवा पत्र्याच्या शेडमध्ये 2 वर्ष त्याला अर्धांगवायू झाला आणि तरफडत पडला, असा बैल तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी बघितला नाही। पण याच्या उलट अर्धांगवायू होऊन सनी 10-10 वर्ष माणूस हा खिचपत पडतो, जागेवर पडतो, अशी माणसं आपण बघतो आहे। माणसं आत्महत्या करतात, पशुपक्षी आत्महत्या करत नाही। माणसं का आत्महत्या करतात? माणसांचे किरकोळ कारणावरून माथे भडकतात म्हणून माणसं आत्महत्या करतात। पशु पक्ष्यांचे माथे भडकतच नाही, त्यामुळे ते आत्महत्या करत नाही। किरकोळ कारणावरून माणसाचे माथे भडकतात। चहा जरी उशिरा मिळाली तरी बायकोला 2 शिव्या देऊन मोकळा होतो, बिडीचा पुडा जरी मिळाला नाही तरी नातवाला 2 शिव्या देऊन मोकळा होतो। किरकोळ कारणावरून माथे भडकणारी माणसं या जगामध्ये स्वास्थ्य नावाची गोष्ट प्राप्त करून घेऊ शकत नाही। किरकोळ कारणं जे असतात त्यामुळे जर माणसं बेचैन जर असेल तर जगण्याचा त्यांना आनंद मिळत नाही। म्हणून माणसं जगताना दिसतात पण ते जगत नसतात। जगताना दिसणं वेगळं आणि जगणं वेगळं। जगणं ही प्रक्रिया वेगळी आहे आणि जगताना दिसणं ही प्रक्रिया वेगळी आहे।
माणसं जगताना दिसतात पण खऱ्या अर्थाने ती जगत नाहीत. माणसं परमार्थात दिसतात पण ती खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये नसतात. परमार्थामध्ये दिसणं वेगळं आणि परमार्थामध्ये असणं वेगळं. आपण परमार्थामध्ये दिसतो पण परमार्थामध्ये नसतो. परमार्थात असण्याला महत्त्व आहे, दिसण्याला महत्त्व नाही. विठ्ठल काही माणसं परमार्थामध्ये दिसत नाही पण ते परमार्थामध्ये असतात. असं वाटतं हा माणूस परमार्थिकच नसेल असं वाटतं, पण ती खानदान परमार्थिक असतात. काही माणसं परमार्थामध्ये दिसतात पण परमार्थामध्ये मुळीच नसतात. आलं लक्षात? एक पौराणिक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. महाभारतामध्ये जांजली नावाचा एक मोठा ऋषी होऊन गेला. शेकडो वर्ष जांजलीने तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर त्याचे केस एवढे वाढले का त्या केसाची उंची लांबी इतकी रुंदावली गेली का त्या केसामध्ये आकाशामध्ये घरट्या मारणाऱ्या पक्ष्यांनी अंडी घातली. आणि अंडी घातल्यानंतर पक्षी यायचे त्याच्या केसामध्ये घरटी करून सण मुक्काम करायचे. कळत न कळत काही काल गेल्यानंतर जांजली नावाचा ऋषी देहावर आला. देहावर आल्यानंतर बघतोय त्याने बघितलं की आपले केस एवढे वाढलेले आणि या केसामध्ये पक्ष्यांनी घरटी करून अंडी घातलेली आहे. आपण किती विधेय अवस्थेमध्ये तपसाधना केली असा त्याला अहंकाराचा स्पर्श झाला. माणसाला कुठून अहंकार होईल हे सांगता येणार नाही. सदैव चांगलं काम मनासारखं होणं हे सुद्धा वाईटच आहे. लक्षात ठेवा, सदैव काम आपल्या मनासारखं होणं हे वाईटच आहे. कारण त्याला फटका बसण्यासाठी त्याच्या विरोधामध्ये काम गेलं झालं पाहिजे. सदैव मनासारखं जर घडलं ना तर माणसाला न कळत एक अभिमान होत असतो. बोलता बोलता माणसं बोलून जातात. 50 संबंध जमवले पण एकाही संबंधाचा घटस्फोट नाही, हा अभिमानच आहे. घटस्फोट झाला की मग हा जरा जागेवर येत असतो. व्हावा असा माझा बोलण्याचा आशय नाही, पण माझा बोलण्याचा आशय समजून घ्या. सगळीच कामं जर माणसाच्या मनासारखी जर झाली तर माणसं शेपारून जातात, भयानक होतात. म्हणून नियतीमध्ये निसर्गामध्ये माणसाच्या विरोधामध्ये जर घटना घडल्या तर माणसं स्थिर राहतात, नाहीतर ते अस्थिर अशा प्रकारची बनतात. म्हणून तो जांजली विचार करतोय की आपण तपसाधना करत असताना एवढे विधेय अवस्थेमध्ये गेल्यानंतर केसाची लांबी वाढली तर या केसामध्ये आकाशामध्ये भरारी मारणाऱ्या पक्ष्यांनी अंडी गाठली. आपण किती तपसाधना करणारे आहोत, आपला केवढा मोठा अधिकार आहे. असा स्पर्श झाल्याबरोबर ज्या पक्ष्यांनी अंडी घातली होती ती पक्षी दैवी पक्षी होती. त्या पक्ष्यांनी आकाशवाणी केली, अरे हे जांजली, तुझ्यापेक्षा जास्त अधिकार असणारा तुलाधार नावाचा वैश्य काशी क्षेत्रामध्ये आहे. त्याच्याकडे जा, त्याचं दर्शन घ्या आणि त्याच्याकडून ज्ञान संपादन कर. तो तुलाधार नावाचा वैश्य काशीमध्ये व्यापार करतो आहे, दुकानदार आहे. तुझ्यापेक्षा त्याचा अधिकार श्रेष्ठ आहे, जा तू त्याच्याकडे. आकाशवाणी झाल्यानंतर जांजली आईस्क्रीम झाला. आपली अशी आकाशवाणी होती आणि तुलाधार नावाच्या वैश्याकडे आपल्याला जायचं सांगितलेलं आहे. दरकोस दर मुक्काम ठरलेल्या कालखंडाप्रमाणे हा जांजली काशी क्षेत्रामध्ये पोहोचला. तपास करत असताना तपासांती तुलाधार नावाचा जो वैश्य होता तिथपर्यंत पोहोचला, त्याच्या घरापर्यंत पोहोचला. ही दंतकथा नाही, महाभारतातली वास्तव कथा आहे. पोहोचल्यानंतर पुढे त्याच्या दृष्टीला असं पडलं, दृष्टीसमोर असं आलं, ज्या पक्ष्यांनी त्याच्या केसामध्ये घरटी घालून अंडी गाठली होती ती पक्षी त्या तुलाधार नावाच्या दुकानदाराच्या दुकानासमोर दाणे टिपत होती, दाणे वेचून खात होती. तुलाधार नावाच्या वैश्याला कळालं की हा जांजली आपल्याकडे आलेला आहे. त्याची ते केस, त्याची ती तपसाधना बघून सनी तुलाधारने 50 फुटावूनच आवाज दिला, जांजली महाराज या, माझ्यावर उपकार आहे की आपण एवढी तपसाधना करणारे जांजली माझ्या दुकानापर्यंत आले, माझं परमश्रेष्ठ भाग्य आहे. पण जांजली तुम्ही आला नाही, तुम्हाला आकाशवाणीने पाठवलेलं आहे. असं म्हटल्यानंतर जांजली एकदम आईस्क्रीम झाला. तुलाधार बाबा नमस्कार असो, मी तुमच्यापर्यंत न येता मला आकाशवाणीने पाठवलं, हे तुम्हाला कसं काय ज्ञान प्राप्त झालं? त्यावेळेस तो तुलाधार काय उत्तर देतो ते आता आहे का? तुलाधार बोलतो की हे जांजली महाराज, मी कधी हरिपाठ करत नाही, मी कधी कीर्तन ऐकत नाही, मी कधी पंढरपूरला गेलो नाही, मी कधीच केव्हाच माझ्या आयुष्यामध्ये पारमार्थिक तपसाधना केली नाही. पण या व्यापारातून, या व्यवहारातून, या दुकानातून मला असा ज्ञान मिळालं, अशा काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. काय गोष्टी शिकायला मिळाल्या जांजली बोलतो. त्यावेळेस तो तुलाधार उत्तर देतो, इष्टा निष्ठा विमुक्तस्य प्रीतिराग बहिष्कृतः तुला मे सर्वभूतेषु समतिष्ठति जांजले. हे जांजली,
समत्व बुद्धी मला यामुळे प्राप्त झालेली आहे. कशामुळे? इष्ट अनिष्ट गोष्टीचा परिणाम अंतःकरणावर होऊ नये हे मला माझ्या तराजू काट्याने शिकवलेला आहे. हा जो तराजू काटा आहे ना वजनाचा, दोन्ही तराजूमध्ये दोन्ही पारड्यामध्ये सारख्या वजनाच्या वस्तू टाकल्याशिवाय काटा जागेवर राहत नाही, स्थिर होत नाही. तसं हे जांजली मानवी जीवनामध्ये इष्ट अनिष्ट घटना घडल्यानंतर ज्याच्या अंतःकरणाचा काटा ढळत नाही, काटा स्थिर असतो, शांत असतो, संयमी असतो, हे ज्ञान मला माझ्या तराजू काट्याने मला दिलेलं आहे. दुकानमध्ये दृष्टांत संपला. जांजली परमार्थामध्ये दिसत होता पण तो खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये नव्हता. तुलाधार नावाचा वैश्य परमार्थामध्ये नव्हता, तो व्यवहारामध्ये होता पण तो खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये होता. परमार्थामध्ये दिसणं वेगळं आणि असणं वेगळं. आपण दिसतोय पण नसतोय. सामान्य माणसं परमार्थामध्ये दिसत नाही पण ती परमार्थामध्ये असतात. बरीच प्रापंचिक माणसाच्या आयुष्यामध्ये जर आपण खाजी जीवनात गेलो ना, ते संयमी असतात, विचारी असतात, धरसोड करतात, तडजोड करतात. लहान्या भावापेक्षा मोठ्या भावापेक्षा लहान्या भावाने 1 एकर जमीन जर जास्त मागितली, मोठा भाऊ सामंजस्यपणाने सांगतो काही हरकत नाही बाबा, 1 एकर तुला जास्त घेऊन टाक, पण आयुष्य जग, चांगलं जग, मुलाबाळांना शिकव. इतकी ॲडजस्टमेंट करतात. 1 एकर जमीन जास्त देऊन टाकतात प्रापंचिक माणसं. आणि आम्ही जर कीर्तनाला आलो आणि आमचं पॉकेट जर कमी दिलं तर आम्ही पॉकेट फेकून देतो संयोजकाच्या मांडीवर. मग तुम्ही मला सांगा, खरा परमार्थामध्ये कोण आहे? पॉकेट फेकणारा परमार्थिक आहे का एक जमीन उदात्त भावनेने भावाला प्रदान करणारा आहे? माणसं परमार्थात दिसणं वेगळं आणि असणं वेगळं. परमार्थामध्ये दिसायची गोष्ट नाही तर तो अंतःकरणाच्या वृत्तीचा विषय आहे. परमार्थ हा वृत्तीशी निगडीत आहे. ज्याची वृत्ती शांत असते त्यांना संत म्हणतात आणि ज्याची वृत्ती अशांत असते त्यांना जंत असं म्हणतात. जे जे कीर्तन करतात ते संत असतात असं नाही. संत कीर्तन करू शकतात पण कीर्तनकार संत असतात असा दावा करू नका. शब्दप्रयोग ऐकून घ्या. तुम्ही फार अनभिज्ञ आहे असा मी गैरसमज करून घेणार नाही, पण ऐका, जे जे कीर्तन करतात ते संत असतात असं नाही. संत कीर्तन करू शकतात पण कीर्तनकार संत असतात असा अंदाज, असा दावा कधीच बांधू नका. संतांनी कीर्तन केलं, नाचू कीर्तनाची रंगी नामदेवरायांनी कीर्तन परंपरा सुरू केली. संत कीर्तन करू शकतात पण कीर्तनकार संत असतात असं नाही. सुवासीनबाई कुंकू लावू शकते पण कुंकू लावणाऱ्या सुवासीन असतात असं समजू नका. वेश्यांचं कुंकू कधीच पुसत नाही म्हणून त्या सुवासीन ठरू शकत नाही. सुवासीन कुंकू लावू शकते पण कुंकू लावणाऱ्या सुवासीन असतात असं अंदाज बांधू नका. महात्मा गांधी चष्मा लावत होते, बरोबर आहे, म्हणून जे जे चष्मा लावतात ते महात्मा गांधीच असतात असं समजू नका. नाहीतर कीर्तनामध्ये 50 महात्मा गांधी निघतील. महात्मा गांधी चष्मा लावू शकतात पण चष्मा लावणारे महात्मा गांधी ठरतात असं मुळीच नाही. परमार्थामध्ये दिसणं वेगळं आणि परमार्थामध्ये असणं वेगळं. आपण असण्यापेक्षा दिसण्यावर प्रभाव पाडतो आहे. दुर्दैव आहे. आम्ही 1983ला ज्यावेळेस आळंदीमधून निघालो त्यावेळेस पत्रिका वगैरे असं काही असायचं नाही. गावोगाव सप्त्या असायचे, जोडपत्र यायचे, उत्तर त्यांना देऊन टाकायचं. आता सप्त्यामध्ये जर आपण पत्रिका जर बघितल्या तर साधू संतांच्या फोटोपेक्षाही कीर्तनकाराचे फोटो तेज पुंज दिसतात. साधू संतांचे फोटो एकदम कमी असतात, कुठेतरी कोपऱ्यामध्ये असतात, आणि कीर्तनकारांचे फोटो नटून थटून अगदी जसं काही तमासगीर आहे. म्हणजे दिसणं वेगळं आणि असणं वेगळं. पूर्वी फोटो फक्त गेलेल्या व्यक्तीचा असायचा, आता जिवंत माणसांचे फोटो आहे. फोटो ही गोष्ट अशी असते की भविष्य काळामध्ये म्हातारपणामध्ये दुःख देणारी असते. म्हणून शहाण्या माणसाने जास्त फोटो काढत बसू नये. कारण ते अल्बम जर पाहिले म्हातारपणामध्ये तर घरातली माणसं, दुसरी पाहुणे माणसं जर आली तर विचारतात हा फोटो कोणाचा आहे, हा फोटो कोणाचा आहे. मग ज्याचा आहे त्याला सांगायला लाज वाटते. का लाज वाटते? कारण अल्बममध्ये याचे गाल अगदी वैशाली टॅमॅटो सारखे असतात, रांगडी कांद्यासारखे असतात. आणि ज्यावेळेस हा 70 वर्षाचा होऊन खाटोवर पडतो त्यावेळेस ती माणसं विचारतात की हा लग्नातला अल्बममध्ये असलेला फोटो कोणाचा आहे. याला नाविलाजामुळे म्हणावं लागतं तो आमचाच आहे. मग त्याला सांगण्याला आनंद वाटत नाही. असं तुम्ही जास्त विस्तार करणार नाही. परमार्थामध्ये असणं वेगळं आणि दिसणं वेगळं. महाराष्ट्रीयन संत परमार्थामध्ये होते
त्यांनी प्रदर्शन केलं नाही. अमानित्व ही वृत्ती आहे, ते प्रदर्शन नाही. आपण अमानित्वाचं प्रदर्शन करतो, पण वृत्ती वेगळी. म्हणून ज्यांची वृत्ती शांत ते संत, आणि जे संत आहे ते समाज उपयुक्त ज्या गोष्टी आहेत, अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था, देशाची सुजान व्यवस्था, या सर्व गोष्टी शिस्तीत आणि व्यवस्थित राहण्यासाठी एक विधायक पारदर्शक परमार्थाची दिशा देण्याचं काम वारकरी संतांनी केलेलं आहे. म्हणून तुकोबराय साधं सरळ बोलतात का जो व्यवहारातला मालक आहे त्याचं प्रामाणिकपणे काम करणं. दुसरा एक मालक आहे तो समग्र जगाचा मालक आहे, समग्र जगाचं भरण पोषण करणारा आहे. तुम्ही माना न माना, विश्वात्मक परमात्माच आपला मालक आहे. तुकोबराय बोलतात, जेने हा जीव दिला दाना, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. विश्वात्मक परमात्मा समग्र जगाचा मालक आहे. त्याची सेवा करणं म्हणजे नेमकं काय करणं. तुम्ही शेतकरी असाल तर प्रामाणिकपणे कष्ट करा, ही ईश्वराची सेवा आहे. तुम्ही व्यापारी जर असाल तर प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने व्यापार करा, ही ईश्वराची सेवा आहे. कारण समग्र सृष्टी ईश्वराची आहे. जगात जनार्दन आहे, जगात जगदीश आहे आणि विश्वात विश्वंभर आहे. हे जर सूत्र आपल्या अध्यात्माचं आहे तर समग्र मानवी जीवन विश्वात्मक परमात्म्याची सृष्टी आहे. आलं लक्षात. प्राणीसृष्टी म्हणून जगात जनार्दन, विश्वात विश्वंभर आणि जनात जनार्दन या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असल्यामुळे तुम्ही जे जे कराल ते ते ईश्वर म्हणून करा. आपण निमित्त समजा आणि ईश्वर चरणावर विंद ते आपण कर्तव्य करायचं असतं. कर्तव्य कोणतंच वाईट नसतं. कर्तव्याचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे यावरती अवलंबून असतं. काही करा, दृष्टिकोन पवित्र ठेवा. काही करा, हेतू शुद्ध ठेवा. ज्याचा हेतू शुद्ध आहे त्याला जगात कोणी थांबविणारा नाही. ज्याचा दृष्टिकोन वाईट आहे त्याला हजारो शत्रू तयार करण्याची गरज अशा प्रकारची पडणार नाही. मांस जर पवित्र असेल तर तुमची क्रिया कोणती आहे याला नगण्य स्थान आहे. हेतू जर शुद्ध असेल तर तुमची क्रिया कोणती आहे याला नगण्य स्थान आहे. हेतू, दृष्टिकोन यावर मानवी जीवनाची वैचारिक प्रगती असते आणि वैचारिक प्रगतीने जीवन जगणारी माणसं इतरांना उपद्रव ठरत नसतात, इतरांना त्रासदायक ठरत नसतात. आणि हीच खऱ्या अर्थाने जगण्याची शैली आहे. म्हणून तुकोबराय बोलतात की बाबा स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती. गुरूंची सेवा करा. ज्याच्याकडून जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी सदैव ऋणी राहा. पण काय होत आहे, माणसं ज्याच्यामुळे जगतात त्यांना त्रास देतात. काही माणसं घरच्या लोकांना सोडून बाहेरच्या लोकांना महत्त्व देतात. बाहेरच्या लोकांना महत्त्व देऊ नये असं नाही, पण ज्यांच्यामुळे आपण असतो आणि आपल्यामुळे जे असतात तेच आपलं जग असतं, बाकी जगातली माणसं असतात. शब्द पुन्हा ऐका, ज्यांच्यामुळे आपण असतो आणि आपल्यामुळे जे असतात तेच आपलं जग असतं, बाकी जगातली माणसं असतात. आदर्श आहे ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांनी सर्व परिवारावर प्रेम केलं की ज्यांच्यामुळे ते होते आणि इतरामुळे त्यांचं अस्तित्व होतं, त्यांना प्रेम अशा प्रकारचं त्यांनी प्रदान केलेलं आहे. आपलं वेगळं आहे, आपली जीवन जगण्याची शैली वेगळी आहे. आपण घरच्यांना मारहाण करतो आणि बाहेरच्यांना वरदान असतो. 70% समाजव्यवस्थेमध्ये माणसं अशी जन्माला आलेली आहे की घरच्यांना मारहाण आणि बाहेरच्यांना वरदान. काय जगणं आहे ते, पशुवत जगणं आहे. सूर्यास्त झाल्यानंतर भलेपणाची मदत संपून टाकतात आणि पहिल्या धारीची पिऊनसने घरामध्ये ज्यांच्यामुळे जगतात त्यांना शिवीगाळ करतात. किती विकृती आहे. दुसऱ्यावर प्रेम करू नका, पण ज्यांच्यामुळे तुम्ही असतात आणि तुमच्यामुळे जे असतात त्यांच्यावर प्रेम करा. हे विश्व आहे, हे जग आहे. सर्व जगापर्यंत आपण पोहोचणार नाही, सर्व समाजापर्यंत आपण पोहोचणार नाही. तेवढी कुवत नाही, तेवढी शक्ती नाही, तेवढी ताकद नाही. आलं लक्षात. म्हणून पुस्तकामध्ये प्रतिज्ञा असते, ती प्रतिज्ञा औपचारिकता आहे, पण ती काय माणसाला अस्तित्व तयार करते असं आहे का? सर्व जग आपलंच आहे हा शब्दप्रयोग आहे, ही औपचारिकता आहे,
पण याचा अर्थ सर्वच माणसं आपल्याला जवळ येतील असं नाही. ज्यांच्यावर आपण काही केलेलं असतं तीच माणसं आपली असतात, आपल्यावर ज्यांचं अस्तित्व असतं तीच माणसं आपली असू शकतात. पुस्तकामध्ये प्रतिज्ञा असते, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. बरोबर आहे की नाही? आणि बस स्टँडवर जर तुमचा खिसा कापला, 500 रुपये चोराने चोरून काढले, तुम्ही जर म्हणणार भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, 100 जमा करून द्या, बिडीचं उष्ट तुकडं तुम्हाला कोणी दिलं, बापाची शपथ, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही औपचारिकता आहे. लक्षात ठेवा, ज्यांच्यामुळे आपण जगतो आणि आपल्यामुळे जे असतात तेच आपलं जग असतं. इतरांना उपद्रव करू नका. ही मानवी जीवन जगण्याची महान शैली भगवान परमात्म्याने साधू संतांनी तुम्हा आम्हाला दिलेली आहे. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, ज्यांच्यामुळे अस्तित्व आपल्या जगामध्ये असतं त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण हो. मुलांनी आई वडिलांची सेवा करावी, पत्नीने पतीची सेवा करावी. हे 4 टप्पे, 4 विश्व, 4 स्तर जगातल्या प्रत्येक माणसाने जर सांभाळले तर अराजकता वाढणार नाही, भयानकता वाढणार नाही. हे 4 कोश, 4 विभाग मानवी समाजाला अत्यंत उपयुक्त आहे. समाज व्यवस्थेच्या दृष्टीने, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे 4 टप्पे महत्त्वाचे आहे. म्हणून तुकोबराय बोलतात, याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर काही करायला लागला तर ती देवाची सेवा ठरणार नाही. हीच परमात्म्याची सेवा आहे, हीच विष्णूची पूजा आहे, असं चकारात्मक तुकोबराय अभंगाच्या सकारात्मक तुकोबारे बोलतात, अन्य साधनं तुम्हाला करण्याची गरज नाही, हीच देवाची पूजा आहे, यामध्येच देवत्व आहे. अन्य जर कराल तर ती विकृती होईल. कारण प्रत्येकाचं परमार्थ करत असताना निसर्ग दालनामध्ये अधिकार वेगळा दिलेला आहे. सर्वांनी एकच कृती करावी, एकच ध्येय ठरावं असं नाही. प्रत्येकाचं तीर्थ वेगळं आहे, प्रत्येकाचं परमार्थ करण्याची क्षमता वेगळी आहे. जसं तीर्थ आहे पण ते सर्वांचं तीर्थ एक आहे असं सांगितलेलं नाही. आपण तीर्थ म्हटल्यानंतर गंगेचं तीर्थ समजतो, पण प्रत्येकाचं तीर्थशास्त्रामध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे. विद्यातीर्थे जगती विविधः साधवा सत्यतीर्थे. विद्यार्थ्यांचं तीर्थ विद्या संपादन करणं आहे. साधू लोकांचं सत्य बोलणं तीर्थ आहे. साधवा सत्यतीर्थे गंगा तीर्थे मलिन मनसो. मलिन मनाची जी माणसं असतात त्यांचं गंगा हे तीर्थ आहे.
योगी लोकांचं ध्यान करणं तीर्थ आहे, दान लोकांचं दान देणं, धनिक लोकांचं दान देणं हे तीर्थ आहे, आणि शूरांचं तीर्थ परकीय शत्रूशी लढाई करून सनी त्यांच्यावर विजय मिळवणं हे तीर्थ आहे. सर्व आर्मीचे तरुण जर कीर्तनामध्ये येऊन बसले तर त्यांचं ते तीर्थ ठरणार नाही, त्यांची ती विकृती ठरेल. धारा तीर्थे धरणीपतयो दानतीर्थे धनाढ्यः लज्जातीर्थे कुलवती चैवयः पातकं क्षालयन्ते. म्हणून तुकोबरांनी समग्र चौफेर विचार केला. अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था शिस्तीत आणि व्यवस्थित जर राहिली तर स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी स्वर्गात जाण्याची गरज नाही, इथंच मानवी स्वर्ग त्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. आणि हा सर्व प्रक्रिया करत असताना जे वास्तव आहे वास्तवाचा सन्मान करा, सत्याचा सन्मान करा. तुकोबरा बोलतात सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. आणि ह्या प्रक्रिया बोलताना बऱ्या वाटतात पण करताना कठीण आहे, त्यासाठी निश्चय धैर्य अत्यंत महत्त्वाचं आहे. मुखाने विठोबा रुक्माई 10 मिनिटाच्या आत सेवेला पूर्ण विराम देणं गरजेचं आहे. जे नातेवाईक आलेले आहे प्रत्येकाच्या वेळेची किंमत वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं वेळेचं मूल्य वेगवेगळं आहे. भ्रष्टाचार शब्दाची व्याख्या अशी नाही का पैसे हडप करणे, एखाद्याची जमीन हडप करणे, एखाद्याची वस्तू हडप करणे एवढाच भ्रष्टाचार सांगितलेला नाही. इतर लोकांचा अनावश्यक वेळ घेणे, अतिरिक्त वेळ घेणे हा सुद्धा एक भ्रष्टाचारच आहे. तो भ्रष्टाचार माझ्याकडून घडू नये याकरता मला जाणबाण ठेवणं काय आहे गरजेचं आहे. एक वेळेस संप्रदाय पद्धतीप्रमाणे हाताने टाळी विठो आणि मुखाने विठोबा रुक्माई सर्वांनी बोला. श्राद्ध निमित्त आहात. थोडक्यात 10 मिनिटांमध्ये आपण सेवा संपवणार आहोत. वर्तमान काळामध्ये विज्ञान युगामध्ये जिथं विज्ञानाने अतिशय भरारी मारलेली आहे अशा विज्ञान युगामध्ये या प्राचीन गोष्टी गतकाळातल्या गोष्टी वर्तमान काळामध्ये करणं योग्य आहे का यावर आपण थोडक्यात विचार करणार आहोत. वर्षश्राद्ध असेल, दशक्रिया असेल, या गोष्टी करणं वर्तमान काळामध्ये विज्ञान युगामध्ये करणं आवश्यक आहे का? जर आवश्यक नसेल तर अर्थाचा अपव्यय आहे, आर्थिक नुकसान आहे, वेळेची नुकसान आहे. सर्वात आयुष्यामध्ये महागडी गोष्ट जर असेल तर वेळ ही महागडी गोष्ट आहे. सर्वात मौल्यवान गोष्ट जर असेल जिची किंमतच होऊ शकत नाही अशी गोष्ट जर आपल्या आयुष्यामध्ये असेल तर वेळ ही आहे. मग आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेळ देतो आहे, कार्यक्रमाच्या माध्यमातून या वर्षश्राद्धाच्या माध्यमातून अन्नदान करतो आहे. मग हा आर्थिक खर्च आहे, सामाजिक वेळ आहे, नात्या गोत्यांना पण नकळत त्रासच आहे ना. कामधंदे सोडून या, फवारा कमी करायचं सोडून या, तुमचं जे काम असेल ते टाकून या. सर्व गोष्टीचा जर आपण व्यावहारिक जर आढावा घेतला तर वर्तमान काळामध्ये या गोष्टी तितक्या संयुक्तिक वाटत नाही.
तरी पण या गोष्टी का केल्या जातात त्याचं उत्तर आहे, मी पहिलंच आपल्याला बोलून गेलो की आपल्या आयुष्यामध्ये मातृपितृ ऋण असतं. त्या ऋणातून उत्तीर्ण झाल्याशिवाय मानवी जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होत नाही. उत्तीर्ण होणं न होणं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. 2 वर्ग सांगितलेले आहे, एक कृतज्ञ आणि दुसरा कृतघ्न. केलेल्या उपकाराची जाणभान ठेवणारा तो कृतज्ञ असतो आणि केलेल्या उपकाराची जाणभान न ठेवणारा तो कृतघ्न असतो. शब्द 2च आहे पण त्यामध्ये फार मोठी विषमता आहे. कृतज्ञ आई वडिलांची सेवा करणं म्हणजे कृतज्ञ, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होणं ही मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे. आणि ती सेवा करण्याचे 3 प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. आई वडील कसे असू द्या, त्यांचा स्वभाव कसा असू द्या, त्यांचं जीवनमान कसंही असू द्या, पण मुलांनी सुनांनी त्यांची सेवा करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. 3 प्रकारची सेवा सांगितलेली आहे. जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची आज्ञा पालन करावी आहे तोपर्यंत. दुसरी गोष्ट, ते गेल्या ज्या तिथीच गेले त्या तिथीच त्यांच्या नावाने अन्नदान करावं. दुसरा टप्पा. तिसरा टप्पा असा आहे की त्यांच्या नावाचं पिंड गयासारख्या क्षेत्रावर पाडावं. या 3 प्रक्रिया जो मुलगा करतो तो आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होत असतो. गयायाम पिंडदानस्य त्रिभी पुत्रस्य पुत्रतः. आहे तोपर्यंत आज्ञा पालन करावी. गेल्यानंतर त्यांच्या कालतिथीस अन्नदान करावं. तिसरा टप्पा, ते गेल्यानंतर त्यांचं पिंडदान गयासारख्या क्षेत्रावर पाडावं. या 3 क्रिया जो करत असतो तो पुत्र, ते मुलं, तो परिवार त्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होत असतो. हे सर्वच करू शकतात का? नाही करू शकत. सर्वच लोक वर्षश्राद्ध मोठ्या प्रमाणात करतात का? नाही करत. का करत नाही? त्यांचा दोष नाही. न करण्याचे कारण शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. त्यांचा दोष नसतो, तो नैसर्गिक निसर्गता त्याला असलेला गुणधर्म असावा लागतो. शास्त्रकार बोलतात, मृत्यूलोकामध्ये आपण आल्यानंतर हे शरीर पुष्ट होण्यासाठी आपण अन्न खातो. त्या अन्नापासून रक्तरेत तयार होतं आणि रक्तरेत तयार झाल्यानंतर त्यापासून देहाची निर्मिती होते. पितृभुक्ता अन्नजाद्वीर्या जातून नैव वर्धतः. अन्नापासून रक्तरेत, रक्तरेतापासून देहाची निर्मिती. अर्थात त्या देहाच्या निर्मितीला आपले आई वडील कारणीभूत आहे. त्या आईवडिलांनी अन्न खाल्लेलं असतं, त्यापासून रक्तरेत तयार होतं आणि त्यापासून या देहाची निर्मिती होते. अर्थात आईवडिलांचे आपल्यावर उपकार आहे. म्हणजे सर्वच करू शकतात का? जे करत नाही ते चुकीचे असतात का? चुकीचे नसतात. त्यांच्याकडे नॅचरली निसर्गता तो पिंड नसतो. त्या अंतःकरणामध्ये त्यांची ती ठेवण नसते, उपजत त्यांच्याकडे त्या गोष्टी नसतात. का नसतात त्याचं कारण शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. सर्वच लोक दशक्रियेचा मोठ्या प्रमाणात खर्च का करत नाही, वर्षश्राद्ध का करत नाही, त्यांचा दोष नाही. समजून घ्या. जे आलेले असतील कीर्तनाला त्यांनी असं समजू नका की आपण वाईट आहो, आपण केलं नाही, आपण वाईट आहो. तुमचा दोष नाही. निसर्गता काही गोष्टी परमेश्वराने सांगितलेल्या आहे की आपण ज्यावेळेस अन्न खातो त्यापासून रक्तरेत तयार होतं आणि नैसर्गिक प्रक्रिया होऊन सनी आपल्या पोटी अपत्य जन्माला येत असतं. अपत्य जन्माला येत असताना ते अपत्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकाच्या पोटी जे मुलं जन्माला येतात ते 4 प्रकारचे पोटी जन्माला येत असतात. आपल्या पोटी जी मुलं जन्माला येतात ते 4 प्रकाराने जन्माला येतात. ते 4 प्रकार कोणते संक्षिप्त सांगतो, सेवेला समाप्त करतो. काही मुलं आपल्या पोटी ऋणरूपाने जन्माला येतात. जेवढे म्हणून या ठिकाणी आईबाप बसलेले असतील त्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि अंडरलाईन मारा की आपल्या पोटी कोणत्या मुलाने नंबर लावलेला आहे. 4 प्रकारची मुलं आपल्या पोटी नेमका कोणता मुलगा आहे, कोणत्या नंबरचा आहे तिथं टिकमार करा. पहिला मुलगा. काही मुलं उपेक्षा रूपाने जन्माला येत असतात आई वडिलांच्या पोटी. आता उपेक्षा रूपाने मुलं जन्माला येणं म्हणजे काय? आई वडिलांना त्रास पण देत नाही, आई वडिलांना सहकार्य पण करत नाही. फक्त जन्मापुरता सन्मान, बाकी काही त्रास नाही आणि सहकार्य पण नाही. याला उपेक्षा रूपाने म्हणतात. मग असे मुलं कोणते आहे? मामाच्या घरी जन्म होतो, मामाच्या घरीच राहतो, मामा शालेय शिक्षण करतो, मामाच नोक लावतो आणि मामाच मुलगी देऊन टाकतो. आई वडिलाचा काही संबंध. दीपावली दसऱ्याला आला तर दर्शन घेतो, त्याचे पगाराचे पैसे देत नाही, इकडून काही नेत नाही. म्हणजे जन्मापुरता संबंध आलेला आहे. जन्म मामाच्या घरी होतो, नोकरी तोच देतो, शिक्षण तोच करतो, मुलगी पण तोच देतो. म्हणजे फक्त आईबापाचा संबंध कशापुरता आला? जन्मापुरता. याचा त्रासही नाही आणि आईबापांना सहकार्य पण नाही.
असा जो नमुना असतो तो उपेक्षा रूपाने जन्माला आलेला असतो. हा एक वर्ग तुम्हाला सांगितला. दुसरा वर्ग आहे का, काही मुलं शत्रू रूपाने जन्माला आलेले असतात. आपल्या पोटी शत्रू रूपाने जन्म आपल्या पोटी घेतात, पण ते शत्रू होऊन जन्माला येत असतात. विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर आई वडील लग्न करून देतात. लग्न केल्यानंतर वारस हक्काच्या नियमाप्रमाणे संपत्ती मिळावी याकरता दारू पिऊन आई वडिलांना शिवीगाळ करतो, मारहाण करतो. नाहीच दिली पोलीस केस करतो. पोलीस केस करून सनी कोर्टामध्ये खेचतो की आमची वारस हक्काच्या नियमाप्रमाणे इस्टेट आम्हाला ताबडतोब मिळावी, आमच्या उपजीविकेचे साधन आम्हाला अपेक्षित आहे. अशी जी मुलं जन्माला आलेली असतात, जे आईवडिलांना कोर्टामध्ये खेचतात, आईवडिलांना पोलीस स्टेशनला नेतात, आईवडिलांना हाणमार करतात, ते मुलं शत्रू रूपाने जन्माला आलेले असतात. तो आईवडिलांचा ना दोष ना त्या मुलाचा दोष, कारण ते जन्मच त्यासाठी घेत असतात की मागच्या जन्माचं काही शत्रुत्व असतं, ते फेडून घेण्यासाठी ते त्यांच्या पोटी नंबर लावतात. 2 वर्ग तुम्हाला सांगितले, 2 प्रकार तुम्हाला सांगितले. 2 प्रकारापैकी कोणता प्रकार तुमच्याकडे आला तिथं अंडरलाईन मारून घ्या. आता तिसरा प्रकार आहे का, काही मुलं ऋण रूपाने जन्माला आलेले असतात. म्हणजे मागच्या जन्माचं काही आपल्यावर ऋण असतं, ते ऋण फेडून घेण्यासाठी ते आपल्या पोटी नंबर लावत असतात. मग असे कोणते मुलं आहे, आंधळे, पांगळे, पल्स पोलिओ, बधीर, ज्यांना काहीच कळत नाही, अपंग, असे मुलं आपल्या पोटी जन्माला येणं. मग मला तुम्ही सांगा, आंधळे पांगळे मुके मुलं आईवडिलांची सेवा करतात का त्यांना आईवडिलांनाच त्यांची करावी लागते? अरे काही ठिकाणी आपल्याला असं दृश्य बघायला मिळतं, अपंग मुलगा जर जन्माला आला तर त्या आईला 30 वर्ष सेवा त्या मुलाची जागेवर करावी लागते. त्याची लघवी काय, त्याची संडास काय, त्याचं स्नान काय, त्या आईला 30 वर्ष त्या मुलाची सेवा करावी लागते. मग तुम्ही मला सांगा, हा जो मुलगा जन्माला आलेला असतो हा ऋण रूपाने जन्माला आलेला असतो की तो मागच्या जन्मामधलं असलेलं ऋण ते फेडून घेण्यासाठी आपल्या पोटी नंबर लावलेला असतो. तिसरा वर्ग मी तुम्हाला सांगितला, उपेक्षा रूपाने, शत्रू रूपाने, काही मुलं ऋण रूपाने. आता चौथा टप्पा आहे का, काही मुलं मित्राप्रमाणे जन्माला आलेले असतात, मित्रवत म्हणून जन्माला आलेले असतात. आईवडिलांनी काही कमवलेलं नसतं तरी परंतु ते आईवडिलाला सेवा करतात, सेंटरिंगचं काम करतात, मोलमजुरी करतात. पण संध्याकाळी जर घरी गेले तर आईवडिलांना जे मेडिसिन गरजेचं आहे, जी औषधी गरजेची आहे, ती औषधी 500 रुपयाच्या मजुरीमधून 50 रुपयाचं मेडिसिन घेऊन आईवडिलांना घरी देतात. आणि ते स्वतः जे खातात भाजी भाकरी तेच आईवडिलांना देतात. इस्टेट नसते, कमवलेलं नसतं तरी सेंटरिंगचं काम करणारी मुलं आजही आईवडिलांना आपल्याला सांभाळताना दिसतात. अशी मुलं जी जन्माला आलेली असतात ही मित्ररूपाने जन्माला आलेली असतात. 4 प्रकार मी तुम्हाला सांगितले. जे मित्ररूपाने जन्माला आलेले असतात तीच वर्ष श्राद्ध मोठ्या प्रमाणात करू शकतात. जे शत्रुरूपाने जन्माला आलेले आहे ते वारस हक्काच्या नियमाप्रमाणे इस्टेट हिसकावून घेण्यासाठी, बाळकावून घेण्यासाठी ती काय हे काम करू शकणार. म्हणून दादाजी यशवंत जाधव यांच्या पोटी असणारे हे 4 मुलं पैकी 3 अस्तित्वात आहे. एकाने जगाचा निरोप घेतला. वडिलांसमोर मुलगा अगोदर जाणं ते आई वडिलांना अत्यंत दुःख असतं. हे कीर्तनापुरतं बरं वाटतं, ऐकण्यापुरतं बरं वाटतं, पण हा प्रसंग माझ्यावर किंवा तुमच्यावर जर आला तर ती जगातली अत्यंत दुःखदायी गोष्ट असते. पहिला आईवडिलांच्या डोळ्यासमोर मुलगाही जाऊ नये आणि मुलंही जाऊ नये, पण नियतीमध्ये त्या गोष्टी जर घडल्या तर आईवडिलांना संवेदना असतात. एक मुलगा जग सोडून गेलेला आहे, 3 मुलं 4 मुली, अतिशय पारदर्शी असलेला हा परिवार. आणि चौथी गोष्ट मला सांगताना अशी चर्चेमध्ये सांगितलं गेली का पूर्ण परिवार हा निर्व्यसनी आहे. असे कुटुंब या हिंदुस्थानमध्ये जगाच्या पाठीवर फक्त 1% आहे. पूर्ण कुटुंब निर्व्यसनी असणं हा दुष्काळ आहे. समग्र माणसं व्यसनी बनलेले आहे. इतके व्यसन भयानक झालेले आहे. पण येणारा काळ व्यसनी लोकांना माफ करणार नाही. येणारा काळ निष्क्रिय लोकांना माफ करणार नाही. आईवडिलांची मालमत्ता आहे तोपर्यंत तुम्ही खाल, फुगाल, जगाल, पण व्यसन जर असेल तर येणारा काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. निर्व्यसनी जगा, सदाचारणी जगा, उद्योगी बना, श्रमप्रतिष्ठेला स्थान द्या. या संपूर्ण पहिलं आपल्या आयुष्यामध्ये असणं हेच खऱ्या अर्थाने जगणं आहे. आणि हे जगणं ज्यांनी शिकवलं त्या संतांचं एक वेळेस भजन ज्ञानेश्वर
बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. कीर्तन रूपी सेवा संपलेली आहे. आज कीर्तनासाठी येण्याचा योग आमच्या गुरुकुलपाशी असणारे आमचे नारायण भाऊ त्यांच्या संबंधाने हा कीर्तनाचा योग आलेला आहे. आमच्या गुरुकुलाशी ते अत्यंत निगडीत आहे. आम्हाला सदैव त्यांचं अशा प्रकारचं सहकार्य आहे. श्रीक्षेत्र नाशिक या ठिकाणी नांदूर नाक्याजवळ श्री संत जगद्गुरू तुकोबराय विद्यार्थी गुरुकुल या संस्थेची स्थापना मारुती बाबा कुरेकर यांच्या माध्यमातून झालेली आहे. संस्थेमध्ये 35-40 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नोव्हेंबरच्या सप्ताहामध्ये एक सामाजिक उपक्रम आमच्याकडे असतात. जवळजवळ ते सामाजिक उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात असतात. ते मी सांगून आपला वेळ घेणार नाही. त्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून यावर्षी आम्ही 350 शेतकऱ्यांचा सन्मान केला. का जे शेतकरी असून वारकरी आहे, वारकरी असून ज्यांनी स्वतः निर्मिती केलेली आहे. नाहीतर त्या शेतकऱ्याची जमीन 10 एकर आहे, वडिलांची 10 एकर जमीन आहे, 2 एकर विकली मग शेतकरी केलं, असे शेतकरी आम्ही आमंत्रित केले नव्हते. स्वतः ज्यांनी निर्मिती केली, वारकरी आहे, सामाजिकता ज्यांच्यावर जीवनामध्ये आहे, असे 350 शेतकरी आम्ही निमंत्रित केले होते. त्या माध्यमातून आलेली ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे असा माझा अंदाज आहे. तरी परंतु नारायण भाऊचा आणि आमचा जवळचा संबंध, या परिवाराचा संबंध, उत्तरोत्तर परमेश्वर परमात्मा यांना दीर्घ आयुष्य देवो, काम करण्यासाठी, श्रम करण्यासाठी प्रतिकार शक्ती देवो. तुम्ही जर देवाकडे मागणी मागायला गेले तर काहीच मागू नका की हे परमेश्वरा मला श्रम करण्यासाठी प्रतिकार शक्ती दे, हेच मागा, बाकी काहीच मागू नका. याच्या व्यतिरिक्त जे मागाल ते मागणं नाही, ते दान आहे. दान माणसाला नादान बनवतं. म्हणून अनुदानापासून दूर राहा, स्वकर्तव्यावर ठाम राहा, श्रमाच्या प्रतिष्ठेवर ठाम राहा. तुम्हाला जगात भीक मागण्याची गरज पडणार नाही. स्वयंभू जगा, निर्व्यसनी बघा, उद्योगी जगा, ही संतांची शिकवण. या तिन्ही मुलांनी मोठ्या प्रमाणात हा उत्सव अशा प्रकारचा 1 दिवसाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम सर्व भजनी मंडळांना निमंत्रण देऊन, भजनी लोकांना निमंत्रण देणं तेवढं सोपं नाही. जे करतात त्यांना ते माहीत असतं. सर्व नातेवाईकांची उपस्थिती, आपण सर्व आलायत आणि या जाधव परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आपण सर्व आप्तेष्ट नातेवाईक परिवार आपल्या उपस्थितीच्या माध्यमातून त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झाला. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन, आभार अशा प्रकारचे व्यक्त करतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. विठ्ठल जय जय नाही कोडं पडतील अशी गोड माणसं असतात आणि परक्यांनाही आपलंसं करतील अशी गोड शब्द असतात. दुर्भाग्य, आपलं भाग्यच असं असतं की आपल्यातच असतात, पण दुर्भाग्य असे ते आपल्याला समजत नसतात. कैलासवासी आमचे दादाजी यशवंत जाधव यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष होत आहेत. ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृतींनी दाटून आली, भाव सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही श्रद्धांजली. दाजींचं थोडक्यात महाराजांनी सांगितलं, परंतु वेळेअभावी मी 1-2 मिनटात मनोगत व्यक्त करतो. दाजींचं जीवन साधं सरळ जगणं हे दाजींचं जीवन होतं. कोणालाही त्रास न देता सर्वांशी प्रेमानं राहणं हे दाजींचं वागणं होतं. आणि कष्ट आणि प्रामाणिकपणा हीच त्यांची देवपूजा होती. म्हणून मी सांगतो, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, तेने ने जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. आणि अशा याच्यात आपण नुसतं वेगळ्याच ह्याच्यात
जिथे पाणी नाही अन्न मेल्यावरी पिंडदान ही तो चाळवा चाळवी. म्हणून महाराजांनी दाजींबद्दल जे 2 शब्द मनोगत व्यक्त केले, अतिशय चांगल्या पद्धतीने चांगला अभंग घेऊन स्वामिका गुरुभक्ती पितृवचन कमळापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. हरिभक्तपरायण गुरुकुलाश्रमाचे संत तुकाराम गुरुकुलाश्रमाचे गंगाधर महाराज कवडे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, असे शेलार महाराज आणि महाराजांनी 2च शब्दात कीर्तनाचं आपल्याला सुसार्य असं प्रबोधन केलं. कृतज्ञ आणि कृतज्ञता या 2 शब्द ज्याला समजले त्याला खऱ्या अर्थानं कीर्तन समजलं असं मी समजतो. म्हणून महाराजांनी जे 2 शब्द चांगले सांगण्याचा प्रयत्न केला त्यांचं करंजवन ग्रामस्थांच्या वतीनं तसंच सर्व पाहुण्यांच्या वतीनं स्वागत करतो. आणि आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी विशेष करून मृदंग वादक, टाळकरी, सर्व भजनी मंडळ यांचे मी सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो. आणि एक सूचना आहे इथं का सर्व पाहुण्यांना विनंती आहे, आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. यानंतर या ठिकाणी जे आपल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे शेलार महाराज यांचा सत्कार करण्यात येत आहे. आणि आत्ताच नर्मदा परिक्रमा पायी केली असे नारायण महाराज शिंदे यांचाही सत्कार करण्यात येत आहे. आणि यानंतर सर्वच पाहुण्यांना विनंती आहे, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जे स्नेहभोजन केलेलं आहे प्रत्येक माणसानं भोजन केल्याशिवाय जाऊ नये ही आम्हा वतीनं सर्वांना विनंती.